नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या. मुंबई मराठी पत्रकार संघात संभाजी ब्रिगेड पक्षप्रणित संभाजी ब्रिगेड घर हक्क समितीच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुंबईतील बोरिवली पूर्व येथील रायडोंगरी नंबर 5 कार्टर रोड येथे होत असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत ओम साई गृहनिर्माण संस्थेचे विकासक सुरेश सोलंकी हे येथील प्रकल्पग्रस्त झोपडी धारकांची फसवणूक करत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सुहास राणे यांनी केलाय. संभाजी ब्रिगेड घर हक्क समितीने घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस सुहास राणे यांच्यासह मुंबई प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत गिरी, मुंबईचे प्रवक्ते प्रमोद शिंदे, आनंद सावंत, साहिल कुरेशी तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमार्फत ओमसाई गृहनिर्माण संस्थेचे बिल्डर सुरेश सोलंकी हे येथील आदिवासी समाजातील 23 झोपडपट्टी धारकांची फसवणूक करत असून विकासक ही योजना चुकीच्या पद्धतीने राबवित आहेत. तसेच SRA आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून येथील आदिवासी समाजाला बेघर करण्याचा डाव आखून त्यांच्या हक्काचं घर बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचं सुहास राणे यांनी सांगितलं. वारंवार नोटीसी बजावत या आदिवासींना त्रास देण्यात येत आहे. याबाबत तक्रार करूनही अद्यापपर्यंत बिल्डर सुरेश सोलंकी यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही. तरी बिल्डर सुरेश सोलंकी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सुहास राणे आणि उपाध्यक्ष श्रीकांत गिरी यांनी केली आहे. सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंना मी खूप खूप आभार व्यक्त करतो. खूप जिव्हाळीचा प्रश्न असलेला मुंबईकरांचा हा प्रश्न आहे. प्रत्येक मुंबईकरांना असं वाटतं की मला माझं स्वप्नाचं घर इथे मिळावं आणि हे स्वप्नाचं घर मिळवून देण्यासाठी सरकारने एक स्कीम राबवली होती. त्याच्यामध्ये काय होतं की हे जे झोपडपट्टी आहे या झोपडपट्टींना चांगलं सुरक्षित असं घर देणं, ह्या घराच्या माध्यमातून इथली झोपडपट्टी जी वाढत चाललेली आहे ही संपवली जावी आणि एक सुंदर असं मुंबई शहर व्हावं. त्याच्यासाठी ही स्कीम झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनानेच आणलेली. त्या वेळेच्या शासनाने त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्राविधान केलेल्या होत्या. पण हे SRA जी स्कीम आहे, झोपडपट्टी पुनर्वसन योजना जी स्कीम आहे, ही बिल्डरांना जास्त फायदेशीर आहे आणि झोपडीधारकांना ही मारणारी आहे, त्यांच्या हक्कांना संपवणारी आहे. म्हणून संभाजी ब्रिगेडने ह्या विषयावरती सविस्तर असा विचार केला. कारण की मी मुंबईमध्ये जन्मलो, मी एका झोपडपट्टीतच वाढलो आणि झोपडपट्टीच्या माध्यमातूनच मी हे प्रश्न माझ्या डोळ्यासमोर आले. मी हे प्रश्न कधीपासून बघतोय, जेव्हापासून मी सामाजिक जीवनामध्ये आहे. मी सामाजिक जीवनामध्ये आल्यापासून आजूबाजूला जिथे आपण झोपडपट्टी पुनर्वसन योजना बघितलेल्या आहेत तिथे वेगवेगळ्या लोकांच्या समस्या आमच्या समोर आलेल्या आहेत. तर काय समस्या आहेत? पात्रपत्राच्या समस्या आहेत, बरोबर आहे. खोटे कागदपत्र करून बोगस लोक टाकणारी समस्या आहेत. खोटे कागदपत्र देऊन बिल्डरांनी जमीन हडपलेल्या प्रकरण आहे. अशा वेगवेगळ्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या प्राधिकरणाच्या माध्यमातून बाधित लोकांना अन्याय होत आहे असं आमच्या सर्वांच्या समोर आलेलं आहे. ह्याच्यावरती आता एक समस्या ही समस्या ही आतापासूनची समस्या नाही. ज्या वेळेला झोपडपट्टी पुनर्वसन योजना सुरू झाली तेव्हापासून ही समस्या तशीच्या तशी आहे. आता असे काही प्रकल्प आहेत 20-20, 25-25 वर्ष हे प्रकल्प रखडलेले आहेत. का रखडलेले आहेत? झोपडपट्टी पुनर्वसनच्या माध्यमातून बिल्डरच त्याच्यामध्ये 2 गट तयार करतो. एक त्याच्या फेवरचा गट तयार होतो, एक त्याच्या विरोधाचा गट तयार होतो. का ते स्कीम सांगत नाहीत की झोपडपट्टी पुनर्वसन योजना स्कीम कशी चालवावी, हे त्याचं प्रबोधन का करत नाहीत? हे स्कीम तुमच्यासाठी कशी लाभदायक आहे ह्याचं प्रबोधन बिल्डरांनी कुठे केलेलं आहे? फक्त ह्याचा मलिदा कसा खायचा, FSI कसा खायचा ह्याच्यासाठी हा फक्त झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा हा स्कीम राबवले जाते. कुठेतरी पात्र झोपडीधारकांना अपात्र करायचं, त्यांचे घरं उद्ध्वस्त करायचे आणि आपल्या फायद्यासाठी FSIच्या माध्यमातून मलिदा खायचा, एवढंच आजकालच्या SRA स्कीम मध्ये मी बघितलेलं आहे. असे असंख्य स्कीम आहेत, असंख्य झोपडीधारक आहेत जे रोज SRA पुनर्वसन योजनेच्या इथे खेटा घालतायत, रोज खेटा घालतायत, पण त्यांची कामं होत नाहीयेत. सक्षम अधिकारी SRA अधिकारी मी सांगत नाहीत, मी काय ऐकलेलं आहे, रोज पेट्या घेऊन जातात. मी नाही सांगत आहे, हे मी बघितलेलं आहे. पण लोक म्हणतात, येणारे जाणारे माणसं बोलतात, येणारे जाणारे लोक म्हणतात हे लोक बिल्डरांकडून पैसे खातात, रोज पेट्या घेऊन जातात, म्हणून हे आम्हाला आज करावं लागलेलं आहे. हे पेटेशाही, हे खोकेशाही हे आता संपवायला लागणार आहे. जर तुम्हाला स्कीम राबवायची असेल तर योग्य रीतीने राबवा, नाहीतर त्या स्कीम मध्ये आम्ही स्वतः
मुंबईकरांकडे जाणार, त्यांचं प्रबोधन करणार, आमची टेक्निकली एक्सपर्टी टीम त्यांच्या सोबत असणार आणि आम्ही प्रत्येक स्कीमच्या माध्यमातून रोडवरची लढाई आता लढणार आहे. कारण की आम्ही न्यायालयात गेलो तर न्यायालयात आम्हाला न्याय मिळणार नाही, कारण की बिल्डर पैसे टाकणार, तिथे जज मॅनेज करणार, सगळं तुम्हाला माहिती आहे. हे मी गंभीर आरोप का करतो हे आम्ही डोळ्याने बघितलेले आहे. जर जस्टिस लोहियाचा हत्या होऊ शकते एका प्रकरणावरती, तर मग काहीच होऊ शकतं. सुप्रीम कोर्टच्या आता सगळ्याच्या तुम्ही जजमेंट बघता, त्याच्यामध्ये गरीबाला न्याय मिळतो का, तर गरीबाला न्याय मिळत नाही. म्हणून गरीबाला न्याय मिळवून देण्यासाठी आता आम्हाला रस्त्यामध्ये उतरावं लागणार आहे. ह्याच्यामध्ये आम्ही संघर्ष करणार. आम्हाला वेळीमध्ये बिल्डरांची डोकी जरी फोडावी लागलीत ना, ते सुद्धा करणार आणि केसेस सुद्धा आम्ही अंगावर घ्यायला तयार आहोत. संभाजी ब्रिगेड पण सामान्य लोकांना हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी. ही पत्रकार परिषद गेल्या 10 ऑगस्ट रोजी बोरिवली रायडोंगरी या ठिकाणी एक 23 आदिवासी कुटुंब राहत आहे आणि ज्या ठिकाणी ही कुटुंब राहत आहे त्या ठिकाणाचं नाव आहे शांतीबेन निवास चाल आणि ही जी जागा आहे ही वेस्ता जयसिंग यांच्या नावावर अधिकृत मालमत्ता कार्डवरती अधिकृत पट्टेदार आहेत. आणि एवढं सर्व असताना ह्या लोकांना बिल्डरनी SRA अधिकारी, पोलीस प्रशासन, सक्षम प्राधिकरण या सर्व तिन्ही लोकांना विश्वासात घेऊन एक ह्यांना बेघर करायचा आणि यांचं 33-38ची नोटीस देऊन यांना सूचना दिली की येत्या 10 ऑगस्टला तुमचं डेमोलेशन करण्यात येणार आहे. आणि त्याच दिवशी यांच्यामधले काही व्यक्तींनी मला कॉल केला आणि दुसऱ्या दिवशी मी मंत्रालयाच्या माध्यमातून कोर्टात जायचं बोललं तर त्यांना वकिलांनी 5 लाख रुपये फी मागितली की मी स्टे आणणार, लेकिन गॅरंटी नाही की तो स्टे भेटणार का नाही, थांबणार का, तुटणार नाही, असं गॅरंटी नाही. तर ते 5 लाख रुपये वकील मागत होता. मग ह्यांची आणणार कुठून हे प्रश्न यांना पडला होता. त्या दिवशी एक सण सुद्धा माझी गणपती येणार होते, गणेशजीचं विसर्जन होणार होतं आणि विसर्जन तोंडावर असताना एखादा बिल्डर आणि प्रशासन अधिकारी हे यांना नोटीस बजावतात की तुम्ही घर खाली करा. आता परत एक नोटीस आलेला आहे 27 तारखेचं. आता दीपावली आहे तोंडावर. म्हणजे हा काय खेळ आहे आणि हा काय गॉड बंगाल आहे हेच आम्हाला कळाना. त्यासाठी संभाजी ब्रिगेडनी 2 नोटीस आम्ही थांबवल्यात आणि मी सर्वे बी करून घेतला त्याच्या माध्यमातून. आज 2-3 महिने झाला आम्ही ॲग्रेसिव्ह ह्याच्यामध्ये कामं करतोय. कारण का कुणाचं घर वाचणार तर हे मोठ्याच एक कुणाला माहिती आहे, पाणी नसलं चालतं लेकिन छत जरुरी आहे. त्याच्यासाठी 2 टाईम पाणी कमी भेटू द्या लेकिन छत पाहिजे. आणि ज्याच्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन म्हणजे मी बाळासाहेब ठाकरेंपासून बघतोय 84 मध्ये म्हाडाचे त्यांनी रजिस्ट्रेशन केलं. 84ला म्हाडाचे रूम दिले लोकांना 180 फुटाचे, स्वस्त्यामध्ये रूम दिले 35,000 40,000. आणि आज तुम्ही त्यांच्या छातडावर 40 माल्याचे टावर उभा करतात. तुम्ही अर्बोपती एका सोसायटीवर अर्बोपती करोडपती बनतात. ते असून सुद्धा तुम्ही अशा लोकांना बेघर करून मग आणि किती मोठे तुम्हाला करोडपती व्हायचं हे मला मुळात पडलेला प्रश्न आहे. मुंबई अध्यक्ष बोलले, मुंबई प्रवक्ता बोलले की रस्त्यावरची लढाई अशी आहे की येणाऱ्या 15 दिवसात आम्ही बोरिवली ते SRA ही जसे लोक शिर्डी साईबाबाला पदयात्रा घेऊन जातात साकडं घालण्यासाठी, तर आम्ही SRAला पदयात्रा घेऊन जाणार आहेत. ह्या सर्वसामान्य लोकांच्या झोपड्या वाचण्यासाठी साकडे काढण्यासाठी जाणार. बिल्डरची कंपनी आहे निराला कन्स्ट्रक्शन आणि ज्या संस्थेच्या माध्यमातून काम करतोय त्या संस्थेचं नाव आहे ओमशाही गृहनिर्माण संस्था आणि विकासकाचं नाव आहे सुरेश सोलंकी. आणि तो स्वतः बी एक त्या समाजामधून येतो आणि ज्या समाजामधून आम्ही येतो त्याच समाजाचं नुकसान आणि त्याच समाजाचा सत्यानाश करायचं काम आणि कटकारस्थान हा सुरेश सोलंकी असतो. कॅमेरामन इक्बाल शेखसह निशा डेंगरे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.